चला लक्ष द्या. तर 75,000ची मेगा भरती याविषयी A to Z गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे की कोणत्या विभागात किती जागा रिक्त आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या, यातली काय पद भरले गेलेले आहेत, काय पद बाकी आहेत आणि यामध्ये बाकी पद कोणकोणत्या विभागात किती किती आहेत आणि ह्याची ऍड कधीपर्यंत येऊ शकते, या समस्त गोष्टीवरती चर्चा करणारा हा व्हिडिओ आहे. अशा व्हिडिओची तुम्हाला वारंवार तुम्हाला सांगतो जी माहिती आहे ही माहिती प्राप्त होण्यासाठी पहिलं चॅनलला सबस्क्राईब करा आणि दुसरं तर आपल्या टेलिग्रामला जॉईन राहा. का तर सरळ सेवेसाठी लागणारे जेही काय स्टडी मटेरियल आहे तिथं फ्रीमध्ये बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना प्राप्त होतं आणि त्याचा बेनिफिट सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांना होतो. पहिला मॅटर लक्षात घ्या की 75,000 जागातली काय भरती झाली आणि काय विभागाची भरती बाकी आहे, तर कोणत्या विभागात किती जागा आहेत ह्याच्या अगोदर ही जाहिरात कधी येऊ शकते ही मुद्दा पहिल्यांदा क्लिअर करणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी हे लक्षात घ्या की जर तुम्ही या परीक्षेची TCS IBPS नुसार तयारी करताय ना, तर आजपासून ही बॅच जॉईन करून ठेवा. ही बॅच सुरू झालेली आहे. अतिशय जबरदस्त क्वालिटीचे लेक्चर आहेत जे की विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी भविष्याला बऱ्यापैकी मदत झाली. भरपूर रिझल्ट आपण आणलेले आहेत आणि ह्या वर्षी सुद्धा आपल्याला तितकेच रिझल्ट आणायचे आहेत. महाराष्ट्रातले सर्वात दर्जेदार टीम इथं शिकवती. त्यामध्ये मी मराठीला गुट्टे मॅडम आहेत, JS ला मी आहे, ऋतुराज सर आहेत, मंगेश लोंढे सर, शरद जाधव सर गणित बुद्धिमत्तेला आहेत. म्हणजे या ठिकाणी आपण पाहतोय प्रत्येक विषयासाठी एक तगडा माणूस, तगडी फॅकल्टी आहे जे TCS IBPS साठी रिझल्ट आणायला तुम्हाला फायद्याची ठरती. आता याच्या बरोबर लक्षात घ्या की इथं हा एक पेपर आहे. या पेपरचा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे की आता इथं पहिला मुद्दा आहे की कोणत्या विभागाला किती जागा आहेत. आता वन विभागाला 13,000, आरोग्य विभागाला 4,000, गृह विभागाला 10,000, महानगरपालिका 10,000, या ठिकाणी MPSC 10,000, पशुसंवर्धन नगर परिषदेला 3,000, तलाठीला 2,500, शिक्षक भरती 10,000 त्यातली आता पूर्ण झाली. न्याय विभाग जे आहे 3,000. आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं की बऱ्याचशा विभागाला काय भरती प्रक्रियेतली पूर्ण झालेली आहे. म्हणजे पोलिसांचा एक लॉट आहे, तो लॉट बऱ्यापैकी होऊन गेलेला आहे 5,500चा, त्यामुळे तो 5,500चा बाकी आहे. वन विभागाचा आपण पाहतो 11,000चा लॉट बाकी आहे. अजय यातले काय लॉट बाकी आहेत, तर आता विद्यार्थ्यांचं मत काय बघा की आचारसंहिता आपली साधारणतः नोव्हेंबर मध्ये लागण्याची शक्यता आहे. कशाची? स्थानिक स्वराज्य संस्थेची. बरोबर आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, नगरपंचायत, महानगरपालिका काय जे असतील त्या, तर ती आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. बरं, ही आचारसंहिता थोडकी असणार नाही, 1.5 महिना आचारसंहिता असेल आणि त्यानंतर मतमोजणी, दुनियादारी, फलानं बिस्तानं या सगळ्या कालावधीतनं किमान 3 महिने वेळ वाया जातो. आणि आता काय झालंय की कोरोना नंतर काय विद्यार्थ्यांना वय वाढवून दिलेलं आहे आणि त्याचं लिमिटेशन पण डिसेंबर 2025ला संपते. मग अशा विद्यार्थ्यांची भरपूर पंचायत होत असल्यामुळं आपल्या विद्यार्थ्यांनी भरपूर मोठ्या प्रमाणात जी मागणी सुरू केली आणि ती मागणी आहे की लवकरात लवकर हे ऍडव्हर्टाइजमेंट काढ. म्हणजे आचारसंहितेच्या पूर्वी त्यातले काय काय पद, जसं की आरोग्य विभाग, जसं की नगर परिषद, जसं की काय महानगरपालिका आणि वन भरती, हे अगोदर तुमच्या होणार आहेत, ऍड येणार आहेत. म्हणून जून, जुलै आणि ऑगस्ट या 3 महिन्यामध्ये ऍड पडणार आहे. त्या मॅक्सिमम तुम्हाला 20 जून नंतर ऍड दिसायला सुरुवात होतील. आणि आतापासून जर तुम्ही नादाला लागला ना, तर आचारसंहितेत पेपर व्हायला काय अडचण नसते, फक्त ऍड पडायला अडचण असते. म्हणून पेपर होईल, परंतु त्यावेळेस आता जर तोंडाकडे बघत बसला, काय जणांना सवय असते, हे असं होणारच नाही असतं ना, खाली कमेंट टाकतात, असं कसं असतं, ऍड पडणारच नाही. अरे पडणार नाही हे तू म्हणतोय, पण आज शासन दरबारी जर या ऍडचं डिक्लेरेशन केलेलं असेल आणि ती ऍड पडली तर बाकी विद्यार्थी करणार काय? म्हणून 1-2 हुकेल बादच्या नादाला न लागता ऍडव्हर्टाइजमेंट येणार आहे, या पॉझिटिव्ह एनर्जी मध्ये राहा आणि तिथं अभ्यासाला सुरुवात कर. का तर पॉझिटिव्ह एनर्जी इतकी महत्वाची असते. तुम्हाला सांगतो, एखाद्या भागात फिरायला जायचं म्हणलं ना, आणि मला सकाळी 5 वाजता उठायचंय म्हणा, तुम्हाला 5 ला जाग येईल. याला बायोलॉजिकल क्लॉक म्हणतात. शरीर तुम्हाला त्याच मिनिटाला उठवतंय. तसं तुम्ही जर पॉझिटिव्ह विचार केला ना, माझं ओके होणार आहे,
तर ते ओकेच होतं. आणि निगेटिव्ह जर डोक्यात ठेवलं ना माझं असंच होऊ शकतं, तर ते तसंच होऊ शकतं. जसं तू म्हणतोय तसं तथास्तु असतंय. म्हणून पॉझिटिव्ह राहा, ऍड येणार आहे. आणि विशेष म्हणजे ही ऍड आल्यानंतर तुम्ही इकडं तिकडं बघत बसू नका. ही बॅच पण जॉईन करून टाका, का तर या बॅचच्या माध्यमातून सगळे व्हिडिओ लेक्चर, लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर आहेत, पूर्ण PDF नोट्स आहेत. जी परीक्षा पास व्हायला लागतं ना तेवढं सगळं यातून तुम्हाला प्राप्त होणार आहे. झाला हा मुद्दा लक्षात आला असेल तर ह्या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.